आज आपण पाहणार आहोत समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सममूळ संख्या आणि संयुक्त संख्या। त्याच्यातला फर्स्ट पॉइंट आहे समसंख्या। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात। कोणकोणते अंक असतात? 0, 2, 4, 6, 8 हे अंक एकक स्थानी असतात। उदाहरणार्थ 4580। आता इथं काय आहे? 0 आहे। एकक स्थानी 0 आहे म्हणजे ती काय झाली? समसंख्या झाली। त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघूया। 38548। इथं काय आलं? एकक स्थानी 8। एकक स्थानी 8 आहे म्हणजे ती सुद्धा काय झाली? समसंख्या झाली। आता नंबर 2 आहे विषम संख्या। ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात। कोणकोणते अंक? 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील कुठे? एकक स्थानी, तर त्यांना काय म्हणतात? विषम संख्या म्हणतात। उदाहरणार्थ 4589। एकक स्थानी काय आलं? 9 आलं। एकक स्थानी 9 आहे म्हणजे काय आहे? ती सुद्धा विषम संख्या आहे। त्याच्यानंतर 3575। एकक स्थानी काय आहे? 5 आहे म्हणजे ही सुद्धा काय झाली? विषम संख्या झाली। आता तिसरी आहे मूळ संख्या। मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 ने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना काय म्हणतात? मूळ संख्या म्हणतात। 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 ह्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत। आता याच्यामध्ये पहिला पॉइंट काय आहे? 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे। 2 ही काय आहे? सर्वात लहान मूळ संख्या आहे आणि 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे। बाकीच्या सगळ्या संख्या बघा 3, 5, 7, 11, 13 ह्या सगळ्या संख्या काय आहेत? विषम आहेत आणि 2 ही काय आहे? एकमेव सममूळ संख्या आहे। काय आहे? एकमेव सममूळ संख्या आहे। दोन ही काय आहे? एकमेव सममूळ संख्या आहे म्हणजे 2 ला सोडून कोणतीही मूळ संख्या सम नाही। त्याच्यानंतर दुसरं पॉइंट आहे 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत। 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या। 1 ते 100 पर्यंत किती आहेत? 25 आहे। त्याच्यानंतर तिसरा पॉइंट मूळ संख्यांची बेरीज। 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 1060 आहे। त्याच्यानंतर मूळ संख्यांचा मसावी 1 असतो। मूळ संख्यांचा मसावी काय असतो? 1 असतो।
आणि मूळ संख्यांचा लसावी मूळ संख्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. आता बघूया संयुक्त संख्या. संयुक्त संख्या एक व मूळ संख्या सोडून उर्वरित सर्व नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. आता संयुक्त संख्या 1 ते 100 पर्यंत किती आहेत? 74 संयुक्त संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत आणि 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. 4 ही काय आहे? सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. आणि 1 हा संयुक्तही नाही आणि मूळही नाही. एकही संख्या काय आहे? संयुक्तही नाही आणि मूळही नाही. 5 नंबर सहमूळ संख्या. ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. सहमूळ संख्यामध्ये एक हा अवयव, एकला सोडून कोणतेही सामायिक अवयव नसतात त्यांना काय म्हणतात? सहमूळ संख्या म्हणतात. आता उदाहरणार्थ 9, 10, 5, 27. बघा आता 9 आणि 10. 9 आणि 10 मध्ये सामायिक अवयव आहे का? नाही. एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक अवयव नाही. म्हणून 9 व 10 ही काय आहे? सहमूळ संख्यांची जोडी आहे. आणि त्याच्यानंतर 5 व 27 ही सुद्धा काय आहे? सहमूळ संख्येची आहे. 5 ला 1 ने भाग जातो आणि 27 ला 1 ने भाग जातो. पण एक व्यतिरिक्त कोणत्याच संख्येने या दोन संख्यांना भाग जात नाही म्हणून त्यांना काय म्हणतात? सहमूळ संख्या म्हणतात. आता यांचा मसावी. सहमूळ संख्यांचा मसावी काय असतो? 1 असतो. आणि लसावी काय असतो? त्या दोन संख्यांचा गुणाकार. त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. नंबर 6 जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो त्याला काय म्हणतात? जोडमूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. 1 ते 100 पर्यंत 8 जोड्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली जोडी कोणती आहे? 2, 3. 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. त्याच्यामधले 3, 5, 1, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61, 71, 73 इत्यादी. आता त्यावरची काही उदाहरणं आपण बघूया. त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे 1 ते 40 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? आता आपल्याला 1 ते 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची. तर नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे बेरीज बरोबर शेवटची संख्या गुणिले त्या समोरील संख्या. भागिले 2. आता यामध्ये बघा उदाहरणामध्ये 1 ते 40 म्हणले. 40 म्हटल्यानंतर शेवटची संख्या काय आली? 40. म्हणून शेवटची संख्या लिहिली आपण 40 गुणिले त्या समोरील म्हणजे त्या 40च्या समोरची संख्या काय येईल?
41 आणि भागिले 2. आता या 2 ने 40 ला भाग घालता येते, मग किती? बे 1 बे, बे 2 4 आणि हवरचे 0. त्याच्यानंतर 20 आणि 41 चा गुणाकार करायचे. बघा 20 1 20, 20 ला 0, हातचे आले 2, 20 चौक 80, 80 आणि 2 82. म्हणजे बेरीज किती आली? 820. 1 ते 40 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आली? 820. त्याच्यानंतरचं दुसरं गणित बघूया. 1 ते 60 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? 1 ते 60 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? मग आता आपल्याला बेरीजचं फॉर्म्युला माहिती आहे, शेवटची संख्या गुणिले त्या समोरील संख्या भागिले 2. आता इथं शेवटची संख्या काय आहे? 60 आहे आणि त्या समोरील संख्या म्हणजे लगेच येणारी त्या पुढची संख्या काय आहे? 61 आणि भागिले 2. बेरीज बरोबर काय आलं? 60 गुणिले 61 भागिले 2. आता आपल्याला काय करायचंय? ह्या 2 नी 60 ला भाग जातो म्हणून भाग द्यायचे. बे 1 बे, बे 3 6 आणि वर 1 0. म्हणजेच काय आलं आता? 30 गुणिले 61. 30 गुणिले 61 बरोबर. आता इथं 30 चा एक 0 घेतला आणि त्याच्यानंतर 3 ने 61 ला मल्टिप्लाय केलं. 3 1 3 आणि 3 सम 18. म्हणजे आन्सर किती आलं? 1830. त्याच्यानंतर तिसरं गणित आहे. 31 ते 71 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? 31 ते 71 पर्यंत. आता आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या काढायची. मग एकूण नैसर्गिक संख्या बरोबर फॉर्म्युला काय आहे? शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. मग आता ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करायचंय? 31 ते 71 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या किती आहेत ते. मग एकूण नैसर्गिक संख्या बरोबर नैसर्गिक संख्या बरोबर काय फॉर्म्युला? शेवटची संख्या काय आहे इथे? 71. 71 वजा पहिली संख्या काय आहे? 31 ब्रॅकेट क्लोज आणि अधिक 1. मग 71 वजा 31 किती? 1 1 गेले 0, 7 मधून 3 गेले 4 राहिले. 40 अधिक 1 बरोबर किती आलं? 41. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती आल्या? 31 ते 71 पर्यंतच्या 41. त्याच्यानंतर चौथं गणित आहे. 65 ते 97 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? आताच फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. फॉर्म्युला काय आहे? एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. मग शेवटची संख्या काय आहे इथे? एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या आहे 97 वजा पहिली संख्या काय आहे? 65 अधिक 1. त्याच्यानंतर काय होईल? मग वजाबाकी करून घ्यायची. 7 मधून 5 गेले 2 राहिले आणि 9 मधून 6 गेले 3 राहिले. 32 अधिक 1 बरोबर 33. मग एकूण नैसर्गिक संख्या किती आल्या? 65 ते 97 मध्ये 33. आता गणित नंबर 5. 38 ते 87 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता आपण पाहिलं होतं की 1 पासूनच्या संख्यांची बेरीज, पण आता हे मध्येच दिले 38 ते 87 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. मग त्यावेळेस काय फॉर्म्युला यूज करायचा? नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर बेरीज भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. मग आता हे उदाहरण सोडवून घेऊया. बेरीज भागिले 2 करायचे आपल्याला. नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर बेरीज भागिले 2. आता बघा बेरीज कशाची करायची? 38 अधिक 87 दोन्ही संख्यांची बेरीज करायची. मग इथं काय येईल? 38 अधिक 87 भागिले 2. त्याच्यानंतर गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. आता एकूण नैसर्गिक संख्या बरोबर आताच आपण पाहिलं होतं शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1.
मग शेवटची संख्या कोणती आहे इथं? 87 वजा 38 अधिक 1. मग आता हे आधी सोडून घेऊया आपण. बघा किती होईल? 8 अधिक 7 बरोबर 15. 15 ला 5, 5 झाला 1, 9 आणि 3 12. 125 भागिले 2 गुणिले. आता 87 मधून 38 वजा करायचे. 17 वजा 8 बरोबर किती आलं? 9. हा चालला 1. 8 मधून 4 गेले, 4 राहिले अधिक 1 बरोबर काय आलं? 49 अधिक 1 बरोबर 50. मग आता हेच उदाहरण सोडवून घेऊ. 125 गुणिले 50 भागिले 2 बरोबर. आता या 5 ने 125 ला गुणायचे. किती येईल? हे 0 असंच ठेवला. त्याच्यानंतर 5 5 25, 25 ला 5 हातच्याले 2, 5 2 10, 10 2 12, 12 ला 2 हातचाला 1, 5 1 5, 5 आणि 1 6 आणि भागिले 2 बरोबर किती? बे त्रिक बे एक बे, बे त्रिक 6, बे एक बे, बे दोन्ही 4 आणि बे पंचे 10. म्हणजेच किती आलं? 3125. त्याच्यानंतर गणित नंबर 6. 45 ते 80 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता 45 ते 80 पर्यंतच्या फॉर्म्युला कोणता आहे? हाच. नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर काय आहे? बेरीज कुणाची? 45 अधिक 80 भागिले 2 गुणिले. आता आपल्याला काय घ्यायचं त्याच्या पुढं? एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या बरोबर फॉर्म्युला शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. मग आता शेवटची संख्या इथे काय आहे? 80 वजा पहिली संख्या 45 अधिक 1 बरोबर. आता इथं 45 अधिक 80 करून घेऊ. आधी काय होईल? 5 अधिक 0 5, 8 अधिक 4 12, 125 भागिले 2 गुणिले. आता बघा इथं 10 मधून 5 गेले, 5 राहिले, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, हात चालले 1, इथं झाले 5. 8 मधून 5 गेले, 3 राहिले, 35 अधिक 1 बरोबर. आता 125 भागिले 2 गुणिले किती होईल? 36. आता या 2 नी 36 ला भाग जाते. बे एक बे, बे एक बे, बे 8 16, इथं आला 18. आता 18 चा आणि 125 चा गुणाकार करू. 18 पंचे 90, 90 ला 0 हातच्याले 9, 18 दोन्ही 36, 36 आणि 9 45, 45 ला 5 हातच्याले 4, 18 1 18, 18 आणि 4 22. म्हणजे उत्तर काय आलं? 2250. आता बघूया गणित नंबर 7. 15 नंतर येणारी 7वी विषम संख्या कोणती? आता आपल्याला फॉर्म्युला माहिती, विषम संख्या किंवा समसंख्या काढायचे. तर आपल्याला काय करायचे? दिलेली विषम किंवा समसंख्या अधिक ज्या क्रमांकांची संख्या पाहिजे त्याला गुणिले 2 करायचे, म्हणजेच त्याची दुप्पट करायची. आता इथे विचारले 15 नंतर येणारी 7वी विषम संख्या. मग दिलेली विषम संख्या कोणती आहे? 15 आहे. म्हणून समसंख्या विषम संख्या बरोबर विषम संख्या बरोबर काय? दिलेली विषम संख्या 15 अधिक ज्या क्रमांकाची संख्या पाहिजे, आपल्याला 7वी पाहिजे, 7वी विषम संख्या पाहिजे, म्हणून 7 गुणिले 2 बरोबर किती? 15 अधिक 14 बरोबर 5 अधिक 4 9, 1 अधिक 1 2, म्हणजेच किती आली? 29.
आता दुसरं गणित आहे, गणित नंबर 8. 32 नंतर येणारी 8वी समसंख्या कोणती? आता 32 नंतर येणारी म्हटल्यानंतर काय करावं लागणार आहे? आता समसंख्या बरोबर फॉर्म्युला आहे. दिलेली समसंख्या कोणती आहे? 32 आहे. अधिक 8वी पाहिजे म्हणून 8 गुणिले 2 करायचे. बरोबर किती? 32 अधिक 8 गुणिले 2 किती होईल? 16. बरोबर. 6 अधिक 2 8, 3 अधिक 1 4, म्हणजेच काय आले? 48. त्याच्यानंतर गणित नंबर 9. 30 नंतर येणारी क्रमागत 9वी विषम संख्या कोणती? 30 नंतर येणारी क्रमागत 9वी विषम संख्या विचारली. आता इकडे बघा, 30 नंतर 30 ही काय आहे? समसंख्या आहे आणि विचारले कोणती? विषम संख्या विचारले. मग जेव्हा समसंख्या दिलेली असेल आणि विषम संख्या विचारलेली असेल तेव्हा हाच फॉर्म्युला यूज करायचे आणि त्याच्यातून वजा 1 करायचे. काय म्हणले? विषम संख्या, विषम संख्या विषम संख्या बरोबर आता दिलेली समसंख्या काय आहे? 30 अधिक आपल्याला काय पाहिजे? 9वी पाहिजे म्हणून 9 गुणिले 2 वजा 1. बरोबर 30 अधिक 9 गुणिले 2 किती आलं? 18 वजा 1. बरोबर किती होईल? 0 आणि 8 8 आणि 3 अधिक 1 4, 48 वजा 1 बरोबर 47. 47 ही काय आहे? 9वी विषम संख्या आहे. कशानंतर येणारी? 30 नंतर येणारी. म्हणजेच आपल्याला सम दिले असेल आणि विषम विचारले असेल तेव्हा आपल्याला फक्त हाच फॉर्म्युला आणि वजा 1 करायचंय. आणि विषम दिले असेल आणि सम विचारले असेल तेव्हा सुद्धा आपल्याला काय करायचंय? हाच फॉर्म्युला यूज करायचंय आणि त्याच्यातून वजा 1 करायचंय. गणित नंबर 10. x ही एक समसंख्या आहे तर त्यापुढील 45वी समसंख्या कोणती? आता आपल्याला इथं काय दिलेले? संख्या द्यायच्या ऐवजी x दिलेले आहे. मग दिलेली समसंख्या आपण काय घेणार आहे? तिथं आपल्याला समसंख्या काढायचे. समसंख्या बरोबर आता दिलेली समसंख्या इथं x आहे म्हणून इथं x घेऊ अधिक आता ज्या क्रमांकाची संख्या पाहिजे त्याला गुणिले 2 करायचे. मग 45वी संख्या पाहिजे म्हणून 45 गुणिले 2 करायचे. बरोबर x अधिक 45 दोन्ही 90. बरोबर x अधिक 90 ही काय झाली? 45वी समसंख्या झाली. त्याच्यानंतर गणित नंबर 11. m ही एक विषम संख्या असल्यास क्रमाने येणारी 11वी विषम संख्या कोणती? आता आपल्याला इथं काय विचारले? विषम संख्या. ही गणित वरच्या पद्धतीने सोडवायचे. विषम संख्या बरोबर दिलेली संख्या कोणती आहे? m आहे म्हणून m घेतलं अधिक त्याच्यानंतर 11वी विषम संख्या विचारली आपल्याला. दिलेली ही विषम आहे आणि काढायची विषम आहे म्हणून 11 गुणिले 2. मग m अधिक 11 गुणिले 2 किती होईल? 11 दोन्ही 22. m अधिक 22 ही 11वी विषम संख्या आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.